एका महिलेचं लग्न होऊन साधारणपणे 3 वर्ष झाली होती, पण तिला अजून देखील मूलबाळ होत नव्हतं आणि तिचा नवरा तिला नेहमीच टोमणे मारत असायचा. तो म्हणायचा, माहित नाही मी कशा प्रकारे अशा बाईशी लग्न केलं जी वांज आहे. जर असंच चालू राहिलं तर मला दुसरं लग्न करावं लागेल. एक दिवस ती महिला इतकी त्रस्त होते की ती आपल्या मोठ्या दीराकडून काही देखील करून देण्यासाठी तयार होते. तिचा दीर खूप रंगेल स्वभावाचा असतो. तो त्या महिलेला आपल्या खोलीमध्ये घेऊन जातो आणि तिथे जे काही करायला सुरुवात करतो. त्यामुळे त्या महिलेची काय अवस्था होते हे तुम्हाला या घटनेमध्ये सविस्तर सांगणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मध्य प्रदेश राज्यामध्ये एक छोटंसं गाव होतं. त्या गावाचं नाव देवगाव असं होतं. या देवगाव गावात 2 भाऊ राहत होते. मोठ्या भावाचं नाव महेश तर धाकट्या भावाचं नाव सागर होतं. महेशचं वय साधारण 40 वर्षाच्या आसपास होतं, तर सागरचं वय 25 वर्षाचं होतं. लहानपणीच महेश आणि सागर यांच्या आईवडिलांचं एका आजारपणामुळे निधन झालं होतं. त्यामुळे सागरचं संगोपन, शिक्षण आणि पालनपोषण याची संपूर्ण जबाबदारी मोठा भाऊ महेश याच्यावर आली होती. याच कारणामुळे महेशने वयाच्या 30व्या वर्षीच लग्न केलं होतं. पण लग्नानंतर अवघी 4-5 वर्ष झाली असतानाच त्याच्या बायकोचं निधन झालं. त्यानंतर मात्र आपल्या लहान भावाचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून महेशनं दुसरं लग्न केलं नाही. त्याने सागरला स्वतःच्या मुलासारखं प्रेमानं वाढवलं. त्याच गावात राहणारी एक मुलगी होती. तिचं नाव कविता होतं. तिचं वय साधारण 21 वर्षाचं होतं. महेशने सागरचं लग्न कवितासोबत लावून दिलं. लग्नानंतर दोघांचं आयुष्य सुरुवातीला अतिशय आनंदात आणि प्रेमानं सुरू होतं. महेशकडे भरपूर शेती होती. महेश आणि सागर दोघेही मिळून शेतीचे कामं करत असायचे. शेतीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे घराचा खर्च अगदी व्यवस्थित आणि सुखाने चालत होता. सागर आणि कविताच्या लग्नाला आता साधारण 4 वर्ष झाली होती, तरीही त्यांना मूल होत नव्हतं. याच गोष्टीचा विचार सागर सतत करू लागला होता. तो मनात म्हणायचा, घरात एकही लहान मूल नाही. मोठ्या भावाची बायको देखील आता या जगात नाही. घराला एक वारस तरी पाहिजे. याच विचाराने तो कवितावर सतत दबाव टाकू लागला. तो तिला म्हणायचा, आपल्या लग्नाला 4 वर्ष झाली, पण अजूनही तू मला मूल देऊ शकली नाही. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, भांडणे व्हायची. मात्र या सगळ्या गोष्टींपासून महेश पूर्णपणे अनभिज्ञ होता. कविता मात्र खूपच सुंदर होती. ती त्याच गावातील होती. अवघ्या 21 वर्षाची असलेली कविता तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण गावात ओळखली जायची. जो कुणी पुरुष तिला एकदा पाहायचा तो तिच्याकडे पाहतच राहायचा. सागर देखील देखणा आणि आकर्षक होता. त्यामुळे दोघांचं लग्न मोठ्या आनंदात झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीला 2 वर्षे त्यांचं आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने गेलं. पण ज्या दिवसापासून सागरच्या मनात मला आता बाबा व्हायचंय हा हट्ट बसला, त्या दिवसापासून त्यांच्या संसारात रोजच वाद, भांडण आणि कटुता वाढू लागली. दोघांमध्ये सतत कुरबुरी सुरू राहू लागल्या. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. एक दिवस रात्र होते. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सागर आपल्या खोलीत कविताकडे जातो. थोड्याच वेळात त्यांच्या खोलीमधून मोठ्याने आवाज येऊ लागतात. ते आवाज इतके मोठे असतात की बाहेर झोपलेला महेश देखील जागा होतो. महेश उठतो आणि हळूच सागरच्या खोलीबाहेर येऊन उभा राहतो. तो शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे कान देऊन ऐकू लागतो. त्यावेळी त्याला सागर कवितावर ओरडताना ऐकू येतो. तो म्हणत असतो, तुझ्या आईवडिलांनी तुला काही शिकवलं नाही का? तुला काही जमत नाही म्हणून आपल्या घरात मूल होत नाही, म्हणून आपल्या घरात लेकरू होत नाही. हे बोलून तो तिच्यावर सतत ओरडत राहतो. थोड्या वेळाने कविता रडत रडत खोलीबाहेर येते. ती थेट घराच्या गच्चीवर जाऊन बसते. हे सगळं महेश शांतपणे पाहत असतो, पण त्याला समजत नाही की कवितासोबत बोलावं तरी कसं. तो काही वेळ शांत राहतो. अशा प्रकारे रात्रीचे साधारण 1 ते 2 वाजतात. महेश पाहतो की कविता अजूनही गच्चीवरच बसलेली आहे
आणि ती सतत रडत असते. शेवटी तो धीर करून गच्चीवर जातो. कविता आपल्या धीराला अचानक समोर पाहते आणि एकदम दचकते. महेश तिच्याजवळ जाऊन शांतपणे म्हणतो, काय झालं कविता? आपल्या घरात तर सगळ्या सुखसोयी आहे, काही कमी नाही, मग सागर तुझ्यावर एवढा का ओरडतो? नेमकं काय अडचण आहे? महेश इतक्या प्रेमाने विचारतो तेव्हा कविताही स्वतःला आवरू शकत नाही. ती आपल्या मनातलं सारं दुःख त्याच्यासमोर मोकळं करते. ती म्हणते, दादा, मी प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याचा प्रयत्न करते. घरातील सगळी कामं व्यवस्थित करते, पण माहीत नाही माझ्याकडून काही कमी पडतं. मी सागरला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तो कधीच माझ्यावर खुश होत नाही. तो नेहमी म्हणतो माझ्यामुळे त्याला मूल होत नाही. घरात मूल नसल्याचं सगळं ओझं तो माझ्यावरच टाकतो. महेश हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो तिच्याजवळ येतो. तो अलगद तिचे अश्रू पुसतो, तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवतो आणि प्रेमाने म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको. मी उद्या सकाळी सागर सोबत बोलतो, त्याला व्यवस्थित समजावून सांगतो. महेश जेव्हा कवितेला अशा प्रकारचे आधार देतो, तिच्या डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा त्याच्या मनात वर्षानुवर्षे दडलेल्या भावना पुन्हा जाग्या होऊ लागतात. दुसरीकडे कविताला देखील महेशचा तो प्रेमळ स्पर्श कुठेतरी मनाला सुखावून जातो. कारण तिला हे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा सागरकडून कधी मिळाला नव्हता. त्या एका स्पर्शामुळे दोघांच्याही मनात एक वेगळी भावना निर्माण होऊ लागते. काही वेळ दोघे शांत बसून राहतात. त्यानंतर महेश म्हणतो, कविता, आता तू खाली जाऊन आराम कर. उद्या सकाळी मी सागर सोबत नक्की बोलतो. त्यानंतर दोघेही आपल्या खोलीत जातात. अशीच ती रात्र संपते. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळी महेश सागरला म्हणतो, सागर, आज मी तुझ्यासोबत शेतात येतो, आपण दोघे मिळून काम करू. पण सागर लगेच नकार देतो. तो म्हणतो, नको दादा, तुम्ही घरीच आराम करा. आता तुझं वय झालंय, मी एकटाच सगळं काम करून येतो. असं म्हणून सागर एकटाच शेताकडे निघून जातो. महेश मात्र घरीच थांबतो. तेव्हा महेशच्या मनात एक शंका निर्माण होते. तो विचार करू लागतो, हा प्रत्येक वेळी मला शेतात जाण्यापासून का थांबवत आहे? यामागचं नेमकं कारण नेमकं काय आहे? काही वेळ जातो. थोड्या वेळाने महेश कवितेला म्हणतो, सागरसाठी डबा तयार करून दे. आज आपण दोघे शेतात बसून जेवू. कविता लगेच स्वयंपाक करते. जेवण डब्यात भरून महेशकडे देते आणि महेश तो डबा घेऊन शेताकडे निघतो. शेतात पोहोचल्यानंतर तो सागरला इकडे तिकडे शोधू लागतो, पण संपूर्ण शेतामध्ये सागर कुठे दिसत नाही. महेश विचार करू लागतो, घरातून जर तो शेतात जातो असं सांगून आला होता, मग हा नेमकं गेला कुठं? तेवढ्यात त्याचं लक्ष शेताच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या छोट्याशा खोलीकडे जातं. त्या खोलीतून काही आवाज येत असतात. महेश हळूहळू त्या खोलीजवळ जातो. खिडकीतून आत डोकावून पाहतो आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून त्याचे डोळे अक्षरशः विस्फारले जातात. महेश खिडकीतून आत पाहतो आणि जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर असतं ते पाहून तो पूर्णपणे थक्क होतो. खरं तर सागर त्याच गावात राहणाऱ्या एका महिलेसोबत भोंगळ्या अवस्थेत होता. हे पाहून महेशला मोठा धक्का बसला. तो काही देखील न बोलता शांतपणे ते सगळं पाहत राहतो. तोपर्यंत तिथेच उभा राहतो जोपर्यंत ते दोघे वेगळे होत नाही. ती महिला त्याच गावातील होती. तिचं नाव रेखा होतं. सागरचं तिच्यासोबत बराच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. तो तिला नेहमी शेतातील त्या छोट्या खोलीत बोलावून घ्यायचा. याच कारणामुळे सागरचं कवितेकडे लक्ष नव्हतं, म्हणून तो तिच्यासोबत आनंदी नव्हता. थोड्या वेळाने रेखा त्या खोलीतून निघून जाते. ती बाहेर पडताच महेश आत जातो. महेशला समोर पाहताच सागर घाबरून जातो. त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्याच्या मनात विचार येतो, दादानी सगळं पाहिलं तर नाही ना? महेश काही देखील न बोलता त्याच्याजवळ जातो आणि रागाच्या भरात त्याच्या कानाखाली मारतो. तो संतापूर म्हणतो, इतकी सुंदर बायको घरी असताना तू गावातील दुसऱ्या महिलांसोबत का फिरतो? यामुळे तुझ्या संसारात मूल होत नाही आणि तरी सुद्धा तू सारा दोष बायको कविताला देतो. हे ऐकताच सागर खाली मान घालून रडू लागतो.
तो म्हणतो, दादा, माझा स्वभावच असा आहे. कविता खूप साधी आहे, ती मला आनंदी ठेवू शकत नाही. म्हणून माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला दुसरीकडे जावं लागतं. मी रेखावर खूप प्रेम करतो, ती माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. महेश रागाने म्हणतो, तुला लाज वाटत नाही का? असं करत राहिला तर संपूर्ण गावात बदनामी होईल. कविता आपल्या गावातीलच मुलगी आहे, उद्या आपण लोकांना काय तोंड दाखवणार? महेशचं बोलणं ऐकून सागर काही क्षण शांत राहतो आणि मग तो अशी गोष्ट बोलतो जे ऐकून महेश पूर्णपणे हादरून जातो. सागर म्हणतो, दादा, तुझी बायको आता या जगात नाही. तुझ्या मनात देखील काही भावना असतीलच ना. मग असं कर, तू माझी बायको कविता सोबत राहा आणि मला रेखा सोबत राहू दे. असं केलं तर घरची गोष्ट घरातच राहील, कोणाला काही समजणार नाही. हे ऐकताच महेश आश्चर्यचकित होतो. तो संतापून म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का? तू स्वतःच्या बायकोबद्दल असं कसं बोलू शकतो? सागर पुन्हा म्हणतो, दादा, कविता खूप साधी मुलगी आहे. तिला फक्त एक मूल हवं आहे. ती गावातील मुलगी आहे. ती कोणाला काही सांगणार नाही. तुमचाही एकटेपणा दूर होईल. माझ्याबद्दल देखील कुणी प्रश्न विचारणार नाही आणि सगळं शांतपणे चालू राहील. असं म्हणत सागर महेशला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा होते. शेवटी त्या दोघांमध्ये एक गुप्त समझोता होतो. त्या दिवसानंतर महेशच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागतो. तो कवितेकडे आता फक्त वहिनी म्हणून पाहत नव्हता, तर तिच्याकडे तो एका वेगळ्या नजरेने पाहू लागतो. काही दिवस असेच निघून जातात. एक दिवस सकाळी सागर महेशला म्हणतो, दादा, आज मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात असणार आहे. माझ्या मागे खूप काम आहे. मी संध्याकाळीच परत येईल. हे बोलताना त्याचा अर्थ महेशला स्पष्ट समजतो. आज घरात संधी आहे असा तो अप्रत्यक्ष इशारा देत असतो. असं बोलून सागर घराचा मुख्य दरवाजा लावतो आणि शेताकडे निघून जातो. महेश मात्र तिथेच उभा राहून विचार करू लागतो. त्याच्याही मनात दडून राहिलेल्या भावना आता पुन्हा जाग्या झालेल्या असतात, कारण त्याचा धाकटा भाऊ त्याला अशी परवानगी देऊन गेला होता. तेवढ्यात कविता स्वयंपाकघरात जेवण बनवत असते. जेवण तयार झाल्यावर ती महेशच्या खोलीत त्याला जेवण द्यायला जाते. महेश तिच्याकडे पाहतो आणि शांतपणे म्हणतो, कविता, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. जेवण नंतर घेईन, आधी तू इथे बस. कविता त्याच्या समोर येऊन बसते आणि म्हणते, बोला दादा, काय बोलायचंय? कविता महेश समोर शांतपणे बसलेली असते. महेश काही क्षण शांत राहतो. त्यानंतर तो म्हणतो, कविता, सागर तुला आनंदी ठेवू शकत नाही आणि तो स्वतःही तुझ्यासोबत आनंदी नाही. मग तू दुसरं लग्न का करत नाही? हे ऐकताच कविता एकदम चकित होते. ती म्हणते, दादा, तुम्ही असं काय बोलत आहात? मी असं कसं करू शकते? महेश पुन्हा म्हणतो, कविता, जर तू त्याला मूल देऊ शकली नाही तर तो सुद्धा दुसरं लग्न करेल. मी त्याच्यासोबत याबद्दल बोललो आहे. तो खरंच दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहे. हे ऐकताच कवितेच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. ती रडू लागते. त्या क्षणी महेश तिच्या जवळ येतो. तो तिला आधार देतो, तिचे अश्रू पुसतो, तिला जवळ घेतो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिचं सांत्वन करू लागतो. या आधारामुळे कविता काहीशी शांत होऊ लागते. महेश त्या क्षणाचा फायदा घेत पुन्हा बोलू लागतो. तो म्हणतो, कविता, कसंही करून सागरला एक मूल मिळालं तर तो तुला कधी सोडून जाणार नाही. मलाही असं वाटतं की तू हे घर सोडून जाऊ नको आणि सागरने देखील दुसरं लग्न करू नये. कविता हळू आवाजात विचारते, पण हे तरी शक्य कसं आहे? महेश म्हणतो, जर मी तुला मूल मिळवून दिलं तर तुला देखील मूल होईल, घरही तुटणार नाही आणि कोणाला काही समजणार नाही. हे ऐकून कविता विचारात पडते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तिला तिच्या गरीब आईवडिलांची आठवण येते. ती मनात विचार करू लागते, जर सागरने मला खरंच सोडलं तर मी कुठे जाईल? माझे आईवडील मला कसे सांभाळतील? या विचारांनी ती पूर्णपणे गोंधळून जाते. महेश तिच्या मनातील ही अस्वस्थता ओळखतो. तो तिला समजावत राहतो. हळूहळू कविता त्याच्या बोलण्याचा विचार करू लागते. शेवटी ती त्याच्या प्रस्तावाला तयार होते. त्यानंतर महेश उठून आपल्या खोलीचा दरवाजा बंद करतो. दोघेही बराच वेळ एकांतात राहतात.
काही वेळानंतर कविता आपल्या खोलीत परत जाते. थोड्या वेळाने महेश तिच्याकडे जातो आणि विचारतो, कविता काय झालं? तू काहीशी शांत दिसते. तेव्हा कविता प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त करते. ती म्हणते, दादा, मी आजपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. सागर मला कधीच समजून घेत नाही. तो मला आनंदी ठेवू शकत नाही. आमच्यामध्ये कधीच मोकळेपणाने संवाद झाला नाही. याच कारणामुळे आमच्या संसारामध्ये नेहमी अंतर राहिलं आहे. महेश तिचं बोलणं शांतपणे ऐकतो. तो तिला धीर देत म्हणतो, तू आता कोणती चिंता करू नको. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. तुला जेवढा आधार आणि वेळ हवा असेल तो मी देईल. हे ऐकल्यानंतर कविताही काहीशी शांत होते. त्यानंतर महेश घराबाहेर पडतो. तो शेजारच्या गावात जातो. तिथे एका वैद्याला भेटतो. वैद्यासमोर तो स्वतःची अडचण सांगतो. तो म्हणतो, मला माझ्या बायकोला पूर्णपणे आनंदी ठेवता येत नाही. माझ्यासाठी काही औषध असेल तर द्या. वैद्य त्याला एक औषध देतो आणि सांगतो, हे औषध अर्धा तास आधी घ्या, त्यानंतरच बायकोकडे जा. महेश ते औषध घेऊन घरी येतो. अशीच ती रात्र संपते. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर नेहमीप्रमाणे शेतात निघून जातो. महेश कविताला म्हणतो, आज तू अजिबात काळजी करू नको. मी तुझी पूर्ण काळजी घेईल. त्यानंतर कविता आपल्या खोलीमध्ये जाते. महेश स्वयंपाकघरात जाऊन पाण्यासोबत वैद्याने दिलेले औषध घेतो. काही वेळाने तो कवितेच्या खोलीकडे जातो. महेश औषध घेतल्यानंतर औषधाचा परिणाम हळूहळू जाणू लागतो. महेशच्या वागण्यात बदल दिसू लागतो. कविताला देखील त्याच्या चेहऱ्यावरचा तो बदल जाणवतो. दोघे काही वेळ एकमेकांसोबत बोलत राहतात. त्यानंतर दोघे बराच वेळ खोलीत एकांतात राहतात. बराच वेळ उलटून गेल्यानंतर महेशचा उत्साह कमी होत नाही. तर दुसरीकडे कविताला एकीकडे समाधानाची भावना वाटत असते, तर दुसरीकडे ती खूप थकलेली असते. अशा प्रकारे साधारण 2 तास त्यांचा शरीर संबंध चाललेला असतो. शेवटी महेश शांत होतो. कविता ही पूर्णपणे थकून जाते. महेशला देखील समाधान मिळाल्यासारखं वाटतं. मात्र कवितेची अवस्था अशी झालेली असते की तिला अंथरुणावरून उठता देखील येत नाही. तिला एक पाऊल चालणं सुद्धा अवघड होतं. महेश तिची अवस्था पाहतो. तो म्हणतो, कविता, जर तू अशी राहिली तर सागरला सगळा संशय येईल. हे ऐकल्यानंतर कविता हळूहळू उठण्याचा प्रयत्न करते. मोठ्या कष्टाने ती उभी राहते. तिला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं. तरीही ती स्वतःला सावरत घरातील कामे हळूहळू करायला सुरुवात करते. अशा प्रकारे संध्याकाळ होते. संध्याकाळी सागर घरी येतो. तो कवितेकडे पाहतो. तिची अवस्था पाहून त्याला काहीतरी अंदाज येतो. तो महेशकडे पाहून म्हणतो, दादा, माझ्यावर कोणतंही बंधन ठेवू नका. मी तुम्हाला खूप मोठी भेट दिली आहे. आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि मला माझं आयुष्य जगू द्या. त्या दिवसानंतर महेशला जेव्हा जेव्हा संधी मिळायची आणि सागर घरी नसायचा, तेव्हा तो कवितेसोबत शरीरसंबंध करायचा. अशा प्रकारे काही काळ निघून जातो. साधारण 2 महिने असेच निघू लागतात. या काळात कविता खूप आनंदी राहू लागते. कारण तिला अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची उणीव जाणवत होती, ती आता भरून निघाल्यासारखी तिला वाटू लागली होती. 2 महिन्यानंतर एक दिवस कविताला असं जाणवतं की ती गर्भवती असावी. ती ही गोष्ट महेशला सांगते. ती म्हणते, मला वाटतं मी गर्भवती आहे. हे ऐकताच महेश खूप आनंदी होतो. तो लगेच सागरला फोन करतो. तो म्हणतो, सागर, असं वाटतंय की तुझी बायको गर्भवती आहे. हे ऐकून सागर म्हणतो, दादा, तो तुमचाच मुलगा आहे, म्हणून त्याची सगळी जबाबदारी तुम्हीच घ्या. त्यानंतर महेश कवितेला घेऊन दवाखान्यात जातो. तिची तपासणी केली जाते. सर्व चाचण्या झाल्यानंतर महिला डॉक्टर सांगतात, तुमच्या भावाची बायको साधारण 1 महिन्याची गर्भवती आहे. हे ऐकताच कविता खूप आनंदी होते. महेशच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. दोघेही घरी येतात. महेश ही आनंदाची बातमी सागरला सांगतो. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. सगळ्यांना वाटू लागतं की आता घराला वारस मिळणार आहे. मात्र सागरच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. तो मनात म्हणतो, नावाला ती माझी बायको आहे, पण आता ती दादासोबत राहते. त्यांचं संपूर्ण लक्ष अजूनही त्याची प्रियशी रेखा हिच्याकडे असतं. शेवटी तो एक निर्णय घेतो. तो विचार करतो, मी हे घर सोडून गेलो तर दादाला काही अडचण येणार नाही. गावातले लोकही आता कोणताही प्रश्न विचारणार नाही. काही दिवसांनी तो रेखाला घेऊन गाव सोडून निघून जातो. संपूर्ण गावात बातमी पसरते की बायको गर्भवती असताना सागर दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला.
या घटनेमुळे गावात बरीच चर्चा होते. पण महेशला हे आधीपासूनच अपेक्षित असतं, कारण त्याला माहिती असतं की सागरचं खरं प्रेम रेखावर आहे आणि घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी कवितेसोबत लग्न केलं होतं. आता सागर घर सोडून गेला होता. गावकऱ्यांना मात्र खऱ्या गोष्टीची काही कल्पना नसते. त्यांना असं वाटतं की कवितेच्या पोटी जन्मलेलं मूल सागरचं आहे. काही महिन्यानंतर कविता एका गोंडस मुलाला जन्म देते. त्यानंतर महेश, कविता आणि ते लहान बाळ तिघेही त्या गावात एकत्र राहू लागतात. गावातलं कुणी त्यांच्यावर आरोप करत नाही. कुणीही हे विचारत नाही की ते मूल सागरचं आहे की महेशचं. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू होतं. आणि जिथे कुठे सागर असेल तिथे तो रेखासोबत आनंदात राहत असेल. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.